खायला नवनवीन बनायचं नुसतं तुझी जीव अशी लप 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 करते तुझी खाण्यासाठी काय ना काही करत बसती. पण ती गोळ्या औषधं लेकरांना नाही द्यायचं. परत दवाखाना तरीच तिला भात थोडंफार खाऊ घातलं काय. त्रिशा तू भात खाल्लं काय थोडंफार. काय देते ते काय चिचुका खाते तू. तिला भाजून दे गोळा करून आणते. इकडे ये ना बोल ना आधी. पळाली इकडे मला बोलून जा की. इकडे ये. आता काय बनवायली की फुटाणं. हळद कोण टाकते फुटाण्यात. तो टाकते बरोबर आहे असतं फुटाण्यात हळद. सॉरी पण तुला आधी सांगितलेलं काम करत जा पूजा. तिला आधी औषधं पाज गोळ्या दे. तुला तेव्हाच म्हणत होतो मी आण लवकर. मी हाय तवर तिला देतो. टाईम टू टाईम गोळ्या औषध द्यायला पाहिजे. आता काल तिला एकदा तर ताप आलाय का. कारण मी काल तिच्याकडं लक्ष देऊन वेळेवरती तिला गोळ्या औषधं दिलेलं. काल आजमध्ये पोरगी कशी टुमटुनच दिसायला लागली. तिला मी भात वगैरे माझ्या हातानं खाऊ घातलं तर ती कशी एकदम खाऊन तिच्यात ताकद आली. तिखट तर नाही का तुझ्या हातानं खाल्ली. असं खात होती. ये की अजून खा. तिच्यासाठी वेळेवरच 2 टाइम गरम भात बनवायचा. दुसरं तर काहीच खात नाही ती. तेवढं तेच बनवून कसं बनवते फुटाणं तेच बघतो. ती काय टाकलं मध्ये पाणी का तेल. हा तोंडानं इकडं बोल की जरा ताईंना दादांना बघा मी इकडं फुटाणं बनवते या शिकवते असं तसं बोल. आज लय खुश आहे. दातच काढायली डायरेक्ट आज. मला कशाला बोलते. निरमा टाकले का काय ते काय ते कोणी शिकवलंय हे तुला. जोरात बोल. नरड्यात जीव डायरेक्ट निघत आला असेल तसं नको बोलू. ते चिचुक धुव आधी चांगलं आणि मग बनव भाजून दे. ए त्रिशा हो का आत्या म्हणती काय तुला. इकडं पळाली तिकडंच जाती तिकडंच. तिच्यावर लक्ष देत जा. वेळेवर तिला गोळ्या औषधं देत जा. म्हणजे ती दुरुस्त होती. म्हणजे सॉरी व्यवस्थित होती. चुकतंय की माणसाच्या कधी कधी. फुगलं काय ते हा ट्रिपल निघतात काय वरचे. चालपट हे फुटाणी कुठं फुटायल्यात. होय अगं कोणी शिकवलंय तुला आयडिया हे तर विकत जा असं. अरे वा खरंच आहे असं. किती तर पैसे कमवू शकतो आपण यानं. दारूच्या दुकानाबाहेर असं बसलं की 5 रुपयाला एवढंसं देतात. मी जाऊन विकल की. काय आयडिया मस्त आहे. कशी शिकती तू असं. पुजारी काकाला फोन करून बोलवतो आता बघायला. त्याला नवलच वाटतंय बघ. अरे मस्तच. बाबांना देते पहिलं पाठवून. बसल्यात तिथं ती खातील. रोहन आर्यन बघू त्यात कुठं टाकती. काय तर भांड घे की. हे कुठले हे हरभरा यातला आहे काय अंगणवाडीत दिलेला. जोरात बोलत जा. पहिल्यांदा कुठला होता म्हणजे संपलं काय बनवून. आता एवढंच बनवणार आहे. किती मीठ वाटोळ होत आहे पण त्यासाठी मीठ जळून जात असेल ना लास्ट पर्यंत. असं बस काय कसं दाखव इकडं. आता कशी बोलली दाखव इकडं. तुला लय मार खाती बघ तू. आता औषध गोळ्या कोण देणार आहे. दे मला बघू दे टेस्ट घेऊन. असं पूर्ण कशाला देती. पोळलं पण मला थोडं. अरे मस्तच. खरंच जाऊ का विकायला मी. काय पण करून पोट पाणी भागवावं लागतंय. पोळलं मस्तच बनवलं की.
अगं खूप महाग असतात हे, इमानदारी ना. बिझनेस आयडिया रेल्वे स्टेशन जवळ असायला होता आपल्याला. मी स्टेशन तिथं बनवून विकला असतं मी. चना चना आलेलो, चना चना गरमागरम चना चना असं केलं असतं. चणे आलेलो गरमागरम चणे 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 चणे, वाटाणे फुटाणे शेंगदाणे. काय काय सगळे अगं येऊ दे की मग. दाणे दाणे पेली काय खाणेवाले का नाम असते. जशा नशिबात असते त्याला मिळत असते. बाबांना दे पाठवून प्लेटमध्ये, ते खातील. प्लेट आणखी आजोबांसाठी घेऊन जा. आपल्या बासाठी हा प्लेट घेऊन या बासाठी. प्लेट असं लेकरांना वळण लावावं लागते माहिती आहे का. आजोबांना जीव लावायचं, आपल्या माणसांना जीव लावायचं. आपण जसं वागू तसं ते वागतात. कोणाचं आता काय बोलू, माझ्या तोंडात पण लय आलतं. असलं वाजवलं आणि केलं मला लय राग येतो. अगं मस्त मस्त मस्त. हो की आता आहे. मी देतो तुला पोळं, ठेव खाली. अन्य तेवढं दे बाबाला. कोणाला देणार? बाबाला. बघितलंय, याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात जिव्हाळा. घरात असलेल्या म्हाताऱ्या माणसांचा आशीर्वाद खूप मौल्यवान असतो. आणि जे लोक किती पण देव करत राहतील पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांचं मन दुखावतील, त्यांना देव पावत नसतो. मग ते लाख बोकडन लाख नारळ फोडू दे ना कापू दे, काहीही नसतो. खातात का बाबा? खात्यात. हा दुपारी खातो म्हणतात. तू कोणाला देऊन आली मग? खायलेत का बाबा? तू कधी खाणार आहे? तुला नको काय? का? खाऊन बघ की, तिला दे ग 2 हातात तिच्या. मला तर असलं नाही आवडत. मी चाललोय आता, पाणी पिणार आहे मस्त गार गार, व्हिडिओ टाकून येणार आहे आणि झोपणार आहे निवांत. काय आजार झालाय का काय माहित, मला सारखं झोपच येते. शेंगदाण्याचं पण असंच बनतंय का? मग बनव बरं थोडं. खरंच इमानदारी ना, असं सालपट निघून बनतंय का? बनव बरं. तिकडे शिकवलंय का सगळ्यांना माहेरी असं बनवायला? आलंच माझ्या तोंडात नाव, शेवटी खाल्लंच मी शेण. जाऊ दे, इथून उठूनच जातो मी. माझं तोंड काय कंट्रोल होत नसते, कुठं पण काय पण घसरती जीभ माझी. मला अक्कल नाही. खावा बनवून. बाय तर शिवा. आत्याला बाय कर. काका काका बाय.